नमस्कार मंडळी, सुरू करूया. तुफान हसवणारी कॉमेडी, ताल धरायला लावणारं म्युझिक आणि एका ग्लॅमरस हास्य रसिकेची मनमुराद दाद या गोष्टींनी सजलेली तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रवी महारथींचा हास्य कल्लोळ. आज साजन बेंद्रे यांच्या सुरेख कव्वालीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर आपने माहोल बना दिया. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. त्यांच्याबरोबर आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, खूप गाणी ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपला स्क्रॅच अँड विनचा निकालसुद्धा आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये समर कॅम्पसाठी कधी जंगलात गेलात का? तिथली रात्र कधी अनुभवली आहेत? नसेल अनुभवली तर काही हरकत नाही. आत्ता इथे एका कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे प्रोफेसर त्या जंगलातल्या रात्रीतला एक प्रसंग तुमच्यासमोर सादर करणार आहेत. तुमच्यासमोर येत आहेत हास्य जत्रेतली अवलिया मंडळी समीर आणि विशाखा आणि खास लोकाग्रहास्तव स्पेशल गेस्ट म्हणून आलेली आपली लाडकी अभिनेत्री नम्रता संभेराव. नाजुका मॅडम, नाजुका मॅडम. अहो मी नाजुका मॅडम म्हणालो. अगं बाई, कोण आहे? मी झुंजारराव सर. कोण? ते झुंजारराव सर सगळे बुटका वांगा म्हणून चिडवतात बघा. ते मुलं नाही का चिडवतात मला? हा, ते बावळट. नाही नाही, काही नाही. काय काम आहे? जरा हे बाम मिळेल का? बाम काय? बाम ते असं ना, ते कपाळाला लावतात बघा. म्हणजे कपाळाला लावल्यावर आपण झोपतो पण शेजारचा वासाने झोपू शकत नाही तसं बरं. ते बाम, ते मी विसरलोय बामाची बाटली. तर बाम आहे का तुमच्याकडे? हा घ्या. हा, झोपा आता. हा हो जा, झोपा. ते बाम पाहिजे होतं जरा. नाही, हा तर माझाच हात आहे. ओ नाजुका मॅडम, नाजुका मॅडम. कोण आहे? ए बुटका वांगा रिटर्न्स. परत काय काम आहे? हातोडी आहे का? हातोडी. काय? हातोडी असतं बघा, असा आवाज येतो. हातोडी आहे का? अहो, आता टेंट मध्ये काय कपाट बांधायला घेतलंय का? नाही, कपाट नाही घेतलं. मग? ते माझ्या बॅगेची ते कुलूप आहे ना, ते उघडत नाहीये, त्यामुळे हातोडी आहे का? अहो, कमाल करतात. चावी उघडा ना. चावी हरवली ना, म्हणून हातोडी पाहिजे होती. ते असं तोडायचं होतं कुलूप. आहे का? किती वेंदळे आहात हो तुम्ही. चावी पण हरवली. हो. काय कमाल करता. ही घ्या, हातोडी घ्या. हातोडी. अरे वा, तुम्ही हातोडी सुद्धा ठेवता का? कमाल करता. अहो, टेंटच्या बाजूनी चारी बाजूनी खेळत ना, हो. ते ठोकायला लागतात ना हातोडी. हो. ते काय बुक्क्याने ठोकले जाणार आहेत का? नाही, असं कसं? हा. म्हणून हातोडी ठेवली. हो. हा, चला जाता तर झोपायला. खायला आहे का काही? भूक लागली होती जरा. एक मिनिट. काय तुमचं काय झालंय तुम्हाला? हा, तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात? मला सांगा, काय झालंय? हा, मला जरा भूक लागली होती थोडीशी. कारण मला अशी भूक लागते, मध्ये मध्ये खावं लागतं. मला तो बीपीचा त्रास आहे ना, अच्छा. त्याशिवाय मला मध्ये मध्ये खायला लागतं अच्छा. असं. तर थोडं असेल तर मला. ऍक्च्युली माझ्याजवळ जे होतं ते सगळं संपलंय. हो, संपलंय का? एक काम करा, इथे आपल्या जवळच विद्यार्थ्यांचा टेंट लागलाय ना, त्यांच्याकडे मागा काहीतरी ब्रेड बिस्किट काहीतरी असेल. असेल हो, त्यांच्याकडे असेल. हा, मागा ठीक आहे. एक मिनिट, तुम्ही काय? थांबा, इकडे थांबा ना, माझ्याबरोबर थांबा ना जरा. प्लीज ऐका ना, माझ्याबरोबर जरा चला ना. एवढं काय, जा ना एकटे. आणि मला भूक लागली नाही ना, मी कशाला यायचंय? जा, तुम्ही जा पटकन. हा, जा. नाही, मी तसं म्हणजे काय मी म्हणते, तुम्ही घाबरताय का झुंजारराव? घाबरत आहे मी. आम्ही घाबरत नाहीये. नक्की? नाही पण कसं आहे, मी तिकडे एकटा गेलो तर तुम्ही इथे एकटा पडाल ना तुम्ही. त्याची काळजी करू नका, मी अजिबात एकटे पडणार नाही. तुम्ही जा, खाऊन या. हा? खाऊन येऊ म्हणते हो, तुम्ही? जा खाऊन या. ऍक्च्युली भूक जस्ट मेली माझी. अरे बापरे, जस्ट मेली भूक माझी. आता मेली. भूक मेली? हो. मग आता काय करूया? भुकेला 2 मिनिटं श्रद्धांजली होऊया आणि झोपूया का?
नको ना, त्यापेक्षा बसूया ना आपण, या ना अहो इकडे. असं काय करताय तुम्ही? ये ना, थोडा वेळ. अहो, उशीर झालाय आता, झोपायला हवं हो की नाही? हा मला ऍक्च्युली प्लीज या ना, आपण गप्पा मारूया, झोप येत नाही मला, प्लीज या ना माझ्या बरोबर. बरं बरं, इथे इथे बसते ठीक आहे? बसा बसा. हा हा. अरे बापरे, वेगळंच वाटायचं तुम्हाला. जाऊ नका माझ्या. अहो नाही जात आहे, हे काय बसली आहे मी. मजा आली आज बाकी हो, हो. कॅम्प फायरला मजा आली. हो. म्हणजे बऱ्याच वर्षांनी मला सुद्धा एक ब्रेक मिळाला. हो हो आय रिअली एन्जॉय. आज माझा दिवस खास होता हो, एकदम. हो. हा, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, माझ्यासाठी पण हा दिवस खूप कायमच वेगळा असतो. अच्छा, कायमच वेगळा असतो. हो, याचं कारण पण आहे जरा हा. पर्सनल आहे, म्हणजे अच्छा अच्छा. पण हो. तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा मग सांगा ना मला. कसं आपलं एकत्र कुटुंबच पडतं. हा. रोज आपण डबा वगैरे खातो. अरे खातो ना आपण रोज डबा खातो. सांगायला काहीच हरकत नाही नाही, काहीच प्रॉब्लेम. ऍक्च्युली जरा हे आहे, म्हणजे थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण ऍक्च्युली 5 वर्षापूर्वी ना आजच्याच दिवशी माझी जाऊ तिने आत्महत्या केली होती. सवाष्ण गेली बिचारी. आणि आणि काय माहितीये का, इतका जीव आहे तिचा माझ्यावर, ते तुम्हाला सांगते, गेली 5 वर्ष सलग ती याच दिवशी मला भेटायला येते. हो. काय बोलताय तुम्ही? म्हणजे अशी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, असा मळवट वगैरे भरलेला नथ, बापरे, काय दरवेळेस येते ती मला. काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय? हो हो. हा? पण आज जरा चुकामुक होईल आमची. म्हणजे हा, म्हणजे ती बिचारी घरी जाईल तिकडे मला भेटायला, आणि मी इकडे, त्याच्यामुळे चुकामुक होणार आज नाही, आमची. पण भूत कुठेही येऊ शकतो ना. नाही, भाबडी होती, हा हा. खूप भाबडी आहे. भूत झाली तरी डोकं चालवायची नाही, एकदम भाबडी आहे. अरे बापरे. ती काही यायची बियची नाही. यायची. मला उगीच वाटायला नको ना काय होणार, म्हणजे बाकी काही मुद्दा नव्हता तुला. ती कुठली यायला? एकदम येताना ना मला आता विषय काढल्यानंतर मला उगीच ते घाबरलं होतं, म्हणून बाकी काही एवढं नाही. काही नाही, एवढं काही हा. नाजुका. आलीस तू? इथे का आलीस तू? नाजुका मॅडम, जिथे तुम्ही तिथे मी असणारच, बरोबर ना? ए हे काय अवतार, हे काय कपडे घातलेस? उद्याच्या कॅम्प फायर साठी हा कॉस्ट्युम चालेल? उत्तम आहे तो, उत्तम आहे, पण आतापासून कशाला घातलाय? जा काढून ये, जा 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 काढून ये. आणि ना मग खरं सांगू का, तुला ना गेटअप वगैरेची काहीच गरज नाही. खरंच, म्हणजे तू झोपेतून डायरेक्ट उठून जरी माझ्या समोर आली ना तरी भूत वाटशील. जा 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 जा. अगं नमा, ए नमा, ए नमा, मी इथे बसू? ऐक जरा, ऐक ना, 2 मिनिटाच्या कॅरेक्टरसाठी केवढं आहे. बॅकलॉग भरून काढते. काढ. जाऊ बाई, आ जाऊ बाई. जा बाई आता. कॅरेक्टर मध्ये नमा आपली. काय काय झालं तुम्हाला? ओ, ओ, ओ. अरे एक मिनिट, दाखी बसते तुमची. दाखी? अहो एवढं घाबरण्यासारखं काही नाही, ती आपली जाऊ बाई म्हणून गेली तुम्हाला? अहो नाही, तिने मला विचारलं बाई जाऊ असं वगैरे, तशी ती गेली. ती आपली नमा आहे, आपली नमा. ही नमा आहे आपली? नमा आपली फर्स्ट इयरला नाही का नमा, ती नुकतीच मोकळी झाली. म्हणजे मोकळी झाली परीक्षेतून, आणि मग आता आली ती लगेच. आपली नमा आहे ती नमा. शांत व्हा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरताय का? नाही मी घाबरलो नाही. अहो तुमची बोबडी वळती आहे. बोबडी नाही. हे काय वळते? असं बोबडी नाही वळली मला. शांत व्हा, मला- शांत व्हा तुम्ही. हा शांत व्हा आणि झोपा. मला खूप झोप आलेली आहे. काय काय झालं?
हो, काय आवाज आला झालं? आता वाघाचा मला. अहो मी आळस दिली तुम्हाला, वाघाचा कसा आवाज आला? वाघाचा आला आवाज मला. अहो, नाही हो मी आळस असा आवाज काढला मी. यार, काय होतं मला खूप भीती अहो वाटते. तुम्ही शांत व्हा तुम्ही. मगाशी मी कबूल करत नव्हतो. आता मी माझी कंप्लीट तुम्हाला सांगतो, मगाशी विधभर होती, आता नाही खूप घाबरलो मी. तुम्ही ना एक मिनिट, तुम्ही माझी मस्करी करताय का? नाही, मस्करी नाही तुम्ही माझी खेचताय का? अहो, नाही. नाही नाही, असं होऊ शकतं. एवढ्या तुमच्या नांगड्या मिशा आहेत आणि तुम्ही माझी मस्करी करताय. मिशीमुळे गैरसमज होत असेल तर हे घ्या. एक मिनिट, तुम्ही अशा खोट्या मिशा लावून काय हिंटा? असं फिरलं तर कोणी सिरियसली घेत नाही हो मला. अहो. कॉलेजच्या गेटवर गेलो तरी वॉचमॅन हे चल घर पे चल असं म्हणतो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बरं मला फक्त बरं वाच- एक मिनिट, हे फार फनी दिसतंय. मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही, तुम्ही ठेवा. बरं मी आता जाऊ झोपायला. हा मला थांबा, झोपू थोडा द्या. वेळ. हा? मला झोपू द्या ना. सूर्य आता येईल 15 अहो, मिनिटात. तुम्ही काय माझी कोंडी करताय? मला झोप लागली की नाही? मला प्लीज झोप. प्लीज थांबा ना माझ्यासाठी. प्लीज थांबा. प्लीज थांबा. बरं बरं थांबते तुम्ही इथे थांबते. please बसा. हो पण खरं तर ना खूप थंडी वाढत चालली मी blanket देतो मला- तुम्हाला. नाही, नाही, मी अहो, blanket ऐका ना, देतो. तुम्ही फार काही हट्ट करता आहात. नाही, नाही, बरं मी blanket ऐका ना, देतो मी तुम्हाला. बरं घेते आपण घेते. sorry, हे दोघे. कमाल करताय तुम्ही. माझं वेगळं. खूप बसा, तुम्ही बसा. ना ऐका गप्पा घाबरू मारा, नका. please. ऐका तुम्ही ना घाबरू नका अजिबात. हा बसा ना तिकडे बसा ना. नाही मी ठीक आहे. हा. तुम्ही असं घाबरलात ना की मला पण अशांत व्हायला होतं. हा, हा. तुम्ही असं घाबरू नका. मुळात ना वाघ बीग असं काही नाहीये या जंगलात. हा तुम्ही शांत व्हा. हा वाघाचा मुद्दा ना ऐका डोक्यातून ना काढून टाका पूर्णतः. Okay. ठीक आहे अजिबात काही नाही. नसतंच म्हणजे वाघ. अजिबातच काही नाही. आणि हे तुमच्या डोक्यात आहे ना ते भूत पिशाच मुंजे हे असं काही नसतंच. कळलं का? अजिबात नसतं. त्यामुळे कसं असतं भूत दिसत नसली म्हणजे ते नसतं तसं नसतं. असतं. त्यामुळे हे भूत वगैरे ना डोक्यातून पूर्ण काढून टाका. आता काय बोलला तुम्ही? काय बोलले? आता काहीतरी वेगळं असं अहो, काहीतरी हेच बोला. बोलले मी हेच बोलले. हे सगळे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत. माझ्या मनाचे? कारण हा म्हणजे कसं मनात आपल्या डोक्यात जर भूत असलं ना तर सगळीकडे आपल्याला भूतच दिसतं. असं होतं. असं होतं. मी तुम्हाला तेच सांगतेय. कसं आहे तुमच्या घशात ना- कोण बसलाय तुझ्या? काय वेगळा आवाज येतोय घशात. नाही मी नॉर्मल बोलते. तुम्ही किती वेगळं ऐकताय. तुम्हाला थंडीने तुमचे कान वाजतायत त्यामुळे तुम्हाला जगात भूत दिसतात. असं होतंय. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा सर शांत व्हा. शांत काहीतरी व्हा. आहे मला. अहो, काही नाही. मला आईकडे अहो, जायचं. मी तुम्हाला पाणी देऊ का? पाणी लावलं जरा आहे. तुम्ही फार बाई घाबरताय. तुम्हाला पाणी देऊ का? शांत व्हा. मला आईकडे शांत आईकडे व्हा. जायचं. शांत व्हा. तुम्ही आता टेंट मध्ये जाऊन झोपता का? हा एकटे झोपता? हा झोपता? पण इकडे काही नाही ना, काही वाघ नाहीये. नाही. अजिबात काही नाही. वाघ नाही सिंह नाही काही नाही. भूत? भीत तर अजिबातच नाहीये. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काहीच नाहीये. हा अगदी सेफ जंगल आहे हे. फार फार तर सरपटणारे प्राणी आहेत 2-4. बाकी काही नाहीये. सरपटणारे प्राणी? हा म्हणजे माणसांची चाहूल लागली की तिकडे फिरकत पण नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हो. अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. तुम्ही आतमध्ये जाऊन झोपता का? हो. हा शांतपणे. तुम्ही का सापासारखं करताय? काय करता सापासारखं तुम्ही? हलवू नका. जनावर आहेत तुमच्या पायाशी जनावर आहे. पायाशी जनावर आहे? जनावर आहे ते बघा ते हलू नका. हे त्याला असं वाटलं पाहिजे की तो वारुळाजवळ आहे. हलू नका. पण त्याला जर वाटलं तो वारुळा जवळ आहे आणि तो वारुळ समजून कुठेतरी घुसला मग बेंबीत वगैरे घुसलं मग कानात वगैरे घुसलं तर काय करणार तुम्ही? नाही. सापाला कळतं बेंबी कुठली आणि बीळ कुठलं. हलू नका. एक मिनिट तुम्ही हलू नका. एक काम करा आपण त्याला मारूया. एक काम करा ती तिकडची पलीकडची इकडे बघा ना. इकडे बघा. अरे इकडे बसून पलीकडचं कसं दिसतंय मला? ती पलीकडची हातोडी घ्या. चुप आहे, अजून आहे तिकडे? हळूच घ्या. हळू तो बघा तो आहे अजूनही. हा हातोडी घ्या. हा मारा आहे का? अजून आहे का? मारा तो बघा वळवळतोय. कुठे वळवळतोय? तर बघा खाली बघा पायाशी. तर बघा वळवळतोय. मारा. ओ अजून शिव याच्यात. अगं, भाषे, तू जाणार नाही. अगं, जाणार मारतो. क्या बात है. सुपर हिट. आणि नमा अगं काय खरंच भीती वाटत होती तुझी जेव्हा तू याच्याकडे बघायची आम्हाला दचका लावायचं. क्या बात यार. सुपर हिट परफॉर्मन्स. लई भारी. या जबरदस्त परफॉर्मन्स नंतर जबरदस्त म्युझिकल दाद व्हायलाच पाहिजे. ह्या सिनेमावरती मला एकच गाणं आठवलं. दिली आरोळी सायंकाळी
दिली आरोळी सायंकाळी काळीज हे फाटलं माझं काळीज हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. आणि विशाखाताईचा, नम्रताचा, समीर दादांचा मी एकटाच नाही तर साजन विषयाला आम्ही दोघं सुद्धा फॅन आहेत. आणि आज खरंच फार फार मजा आली. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. वा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या टॅलेंट शो मध्ये, जिथे 101 खतरनाक स्पर्धक आहेत. बघूया त्यांच्यातली धमाल स्पर्धा. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या वर्ल्ड मध्ये दादागिरी करणारे 3 भाई लोक, अर्थात पॅडी, प्रसाद आणि अंशुमन. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या टॅलेंट शो मध्ये. अतिशय वेगळा टॅलेंट शो आहे, त्याचं नाव आहे BGT अधो विश्वातील स्पंदने. एकदा जोरदार टाळ्या वाजवते. रसिको हो, हा जो आम्ही टॅलेंट शो घेतलेला होता त्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आज त्या टॅलेंट शोचा महाअंतिम सोहळा आहे. आणि फार भाग्याचा दिवस आहे, कारण ह्या सोहळ्यासाठी अत्यंत मोठे जज आपल्याला लाभलेले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातले अंशुमन विचारे. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. सर, फारच भाग्याचा दिवस आहे, तुम्ही आज इकडे आलेला आहात. थँक्यू. तर इथे येऊन नेमका तुमच्या मनात ह्या क्षणाला काय भावना आहेत? अतिशय उत्तम उत्तर दिलेलं आहे. मला बोलू द्या ना, बोललोच नाही. Yes. खरं म्हणजे सर्वात प्रथम या स्पर्धेच्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो. हा. कारण समाजात लपलेल्या, झोपलेल्या अशा सगळ्या टॅलेंटला शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी सेलिब्रिटी जज म्हणून जो मला मान दिला त्याबद्दल खरंच आभार. नाही, मान नाहीये, 15,000 रुपये सुपारी ठरलेली आहे आणि 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलेला आहे. तो तुम्ही माफ करत असाल. यांच्या दिलदारपणासाठी एकदा जोरदार. ऐका, ते दिलेत म्हणून मी आलो ना, असं काय करताय? सगळे पैसे घेऊनच येतात. लोक सांगतात समाजसेवा म्हणून, पण ते पैसे घेतात. ऐका ना, तुम्ही स्पर्धा सुरू कर ना. स्पर्धा हो, नक्कीच नक्कीच. तर या महाअंतिम सोहळ्यातल्या 2 फायनल्सला मी आज इकडे बोलवणार आहे. सगळ्यात आधी येणार आहेत पशा फुगेला आणि पंडू बुटेला. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. ए, क्या बच्ची! ए, बच्ची भाई! ए, पब्लिक कैसे है सब लोग? ये बच्चा क्या हो कैसे आहे? अरे आपण आलोय तर काय वाजलं तर पाहिजे ना. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे येड्या टाळ्या नाही, हे वाजलं पाहिजे ना. या सर, या सर, या सर. एकदम इज्जत जाईल तुमची. लवकर या. थांब रे, एक राहिली आहे. काय कोण आहे ते? कोण आहे? हेच आहेत ते पशा फुगेला आणि पंडू बुटेला. हे फायनलिस्ट आहे? हो, हे फायनलिस्ट आहे. पशा फुगेला आणि पंडू बुटेला. हो सर, हो सर. मी घरी परत चालेला. नाही, थांबा ना सर, थांबा. कसला शो आहे हा? हे BGT हा? भाईज गॉट टॅलेंट असा हा शो आहे. अहो, तुम्ही अधो विश्वातील स्पंदने असं काहीतरी बोलला होतात. हो, ते अधो विश्वातील म्हणजे अधो विश्व म्हणजे अंडरवर्ल्ड आणि त्यातील स्पंदने म्हणजे त्यातलं टॅलेंट असा त्याचा अर्थ होतो. नाही, ऍक्च्युली काय झालं, इथला जो लोकल भाई आहे त्याने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. Okay. त्याचं असं म्हणणं होतं की भाई लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट असं कुटके भरा हुआ आहे, त्यामुळे त्यातलं टॅलेंट बाहेर यावं यासाठी ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली होती. होय का? तुम्हाला मी सांगतो, जवळजवळ 42 भाईंनी ह्याच्यात भाग घेतलेला होता. हो. आणि त्यातले 32 भाई ह्यांचा खून झाला. काय बोलताय? आणि उरलेले जे 8 भाई आहेत हा. ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, फार सिरियस आहे. ऐका ना. आणि ही सगळी अवस्था ह्या 2 भाईंनी केलेली आहे, या फायनलिस्टनी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. रे, हे वाजव. मी चाललो, मी थांबणार आहे बाबा, मी चाललो. नाही सर, नाही जाऊ शकत. तेव्हा त्यांची अख्खी गँग बाहेर आहे सर. बरं, तुम्ही 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलाय, कसं ऐका, जाणार ते सर? सतत कशाला बोलता होते? घ्या तुम्ही सर, परत. 32 जण मेलेत ना, आता 33 जण मेले असं अनाऊन्स करायला लागेल मला ना सर. थांबा इकडे, असं नका करू सर. तर आपण स्पर्धा सुरू करतोय महाअंतिम सोहळा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. ऐका ना, ऐक. नमस्कार सर. अरे हा जजिंग आपल्याला सर बोलतोय. हे जजिंग आपण सर नाही, तू सर आहे. मी निघू का? मी जातो ना. असं नाही रे, असं कसं जाणार? अरे तू फायनलला जजिंग आहे यार.
तू लवकर फायनल लाव आणि मग मला या पंडू बुटेलावर 8चा आकडा काढायचा आहे. तू 8 काढणार? अरे मी तुझ्या असा पाठीवर 9चा आकडा काढेल ना तेव्हा कळेल मग मी तुला. 13 काढणार मग मी तुझ्यावर. काय तुला कळलं का? गप्प बसणार आहे काय? निघू मी अरे कुठे चालला यार, तू चालू कर ना यार, नाही तर तुला खोलू काय? नको मी खोलतो एनवलप खोलतो मी पहिला राऊंड जोक ठोक कोणाला ठोकायचं? नाही, लगेच नाही, ठोक. ऐका, 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 ऐका. कोणाला ठोकायचं? नाही, तुला नाही, ठोकू? नाही, नाही. लगेच ठोकतो. ऐका जोक ठोक म्हणजे जोक सांगायचं आहे. झालं, लय मोठं डेंजर काम आहे. हो. जोक सांगायचं हो, हो. अरे ठोकायचं लय सोपं आहे, जोक सांगणं म्हणजे लय कठीण बाबा. बरं कोण सांगणार पहिला? मी एक गोटाचा भाऊ असतो ना. जजिंग सांगतो जोक. जज्जे तू नको जोक सांगू. तू बस इकडे आपण आहे बस. ना, आपण तुझा चॅलेंज घेतला. चला आपण पहिला जोक सांगतो हा भाई लोक. ए अच्छा ए पब्लिक देख रे, सुन ना आपला जोक. आणि जोक सांगा ना आधी जोक. अरे आठवला जोक कुठला सांगणार आहे ते आठवला ना, एकदम हसू आला. का आला? एकदा एकला भाई असतो काय, एकदा एक भाई असतो तो ना, तो बोलतो अरे बोलतो तो ते याला बोलतो रे, आपला ते असे दुकानावर बसतात ना यार, ते दुकानावर शेठजीला बोलतो. काय बोलतो रे, चांगलं माहिती आहे मला. तो त्याला दुकानावर बोलतो की ए हॅलो शेठजी चल हे आपल्याला ना तू खंडणी दी. तर तो शेठजी आहे ना, तो भाईला बोलतो काय बोलतो रे अरे हा माहितीये मला, आठवते. तो शेठजी त्याला बोलतो तू कोण आहे रे? तर भाई काय बोलतो, ए काय बोलतो रे भाई, हाय मग माहिती मला. तर भाई त्याला बोलतो आपण या एरियाचा भाई आहे. तर तो शेठजी आहे ना, तर शेठजी त्याला बोलतो ए एरिया तुझ्या बहिणीचं नाव आहे काय? ऐका ना भाई ऐका ना ते ऐका ना, दोन तुला कळणार आहे काय? ऐक ना मिनिट. ऐका ना जोक जोक नाही मला पाठांतर करू दे गपत, मला लगेच जोक अरे सांगायचं. अरे कसा म्हणजे तुला समजला नाही काय जोक? अरे म्हणजे तो बोलतो की आपण एरियाचा भाई आहे. तर त्या शेठजीला काय वाटतं एरिया हे बहिणीचं नाव आहे आणि हा भाई म्हणजे कळला काय तुला? असा तुला अरे कळत नाही तुला. नाही भाई कसं हा, माहितीये काय? जोक असा समजावा लागला ना हा की मग काय हा? की असा चांगला वाटतो जोक ऐकायला. हस ना मग हा? हा, येऊ दे. अरे काय यार हा तुझा जॉज आहे यार. बस यार तुझा जॉज आहे, याला यार काय कळतच नाही. जोक बी काय कळत नाही यार. झालं आता मी सांगायचं. आता माझा एकदम आपला जोक ना एकदम ह्याच्यातला आहे, तळा गाळातला आहे एकदम. एकदा ना एक अंशू असतो आणि अंशू एकदा बाबाला बोलतो बाबा 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 बाबा. यांच्या तुला किती बाबा आहेत रे? ए शान्या, तिनं जोक सांगायची पद्धत आहे. जोक ना असा सैलावायचा असतो आणि मग टाकायचा असतो. असा त्याचे डायरेक्ट टाकायचा नसतो, असा आधी सैलावायचा असतो. ऐक, तर तो अंशू बोलतो बाबांना बाबा बाबा मला ना काल रात्री एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात ना माझा एक पाय सूर्यावर होता आणि एक पाय पृथ्वीवर होता. तर बाबा काय बोलले माहित आहे, अंशू असे स्वप्न बघू नको नाही तर चड्डी फाटेल. चड्डी फाटेल. त्याच्या जोकला हसतो तू, त्याच्या जोकला हसतो. नाही असणार, नाही असणार. जाऊ दे ना भाई, जाऊ दे ना, कशाला ऍक्च्युली ह्यांचा जोक मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी होती ना, त्याच्यामुळे मला क्रिएटिव्हिटी हा चड्डी फाटते याच्यामध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी? ए याड्या, एक पाय सूर्यावर एक पाय पृथ्वीवर ह्याच्यातच सगळी क्रिटिकिटी आली. कळलं काय? कोण लागून गेला रे हा अंश असा? त्याचा एक पाय सूर्यावर आणि एक पाय पृथ्वीवर. तू ह्याच्या जोकला माझ्यापेक्षा जास्त मार्क दिलेत ना, तर तू घरी गेलात म्हणून समज. हा? काय तू नाही देणार माझ्या जॉकला जास्त मार्क? मला नाही देणार. मला नाही देणार तू मार्क. मला सांग कोण फक्त मग. बाहेर काढू का? ऐका ना, मी काय म्हणतो ते म्हणजे काय झालं भाई, यांच्या जोकला मला असं डायरेक्ट हसायला आलं, तुमच्या जोकला मला आतमध्ये हसायला आलं. त्यामुळे दोघांना समान मार्क झालेले आहेत. अच्छा, म्हणजे पहिला राऊंड असाच गेलाय. सुटलाय. म्हणजे काय अजून झालं? कोण जितला नाही नाही, ना? नाही. हा, मग चालेल, काय नाही. आता पुढचा राऊंड खेळूया चालेल. आणि मरूया. म्हणजे पुढचा राऊंड खेळूया. हा हा सांग ना भाई, काय दुसरा राऊंड काय आहे? गाणा बजाना ते कोणाची वाजवायचे? बोल चल, कोणाची वाजवायची? वाजवायचं नाही, गाणं गायचंय भाई.
गाणं गायचंय. अच्छा गाणं गायचं हा. आहे बरं चल सांग पहिला कोण गाणार चल सांग. बाई तुम्ही आता पहिला मी गातो म्हणजे आपण गाऊ शकतो हा हा. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे. अरे जासन शिवाल हो ऐका ना, जासन शिवाल नाही साजन विशाल आहेत ते. साजन विशाल हा काय पण बोलतो. साजन बोलतो आणि 2 जण झाले आहेत. बाई भाई आपण तुमचा लय मोठा फॅन आहे. म्हणजे एकदम तुम्ही आपण लय मानतो. आपला आशीर्वाद घ्या तुम्ही. आपण लय मानतो तुम्हाला. आपण वेळ लय जातो fan भाई, आहे. वेळ जातो. नाही, लगेच सांगतो ये ना ना भाई. आपलं ठेवा भाई. आपण ना आता जे गाणं गाणार आहे ना सगळ्यांनी ऐका. ए झेब्रा क्रॉसिंग वाजव ना ते. नाही, भाई नवीन आहे तो. ऐक, सूर दे सूर सूर नवीन आहे भाई तो. नाव आहे पण छाव आहे त्याच्या नादाला लागू नको. भाई ऐका आपलं गाणं ऐका. 9867 दे. तुला कळलं ना, तू दे काय द्यायचं ते. गोली मार भेजा मैं ए भेजा शोर करता है भेज की सुनेगा तो मरेगा कल्लू मामा कल्लू मामा. भाई भाई शब्द आठवले असेल तर गाणं गाऊया आता. अरे जजिंग हेच गाणं होता. आता तू वन्स मोर देतोय का? नाही. आता पण वेगळा गातो. ऐक ऐक सपने में मिलती है मेरे सपने में मिलती है. भाई सगळं असंच म्हणणार तुम्ही. शेम टू शेम. आता तिसरं गाणं ऐक, आहे ऐक, ऐक. मस्त क्या बात आहे, क्या बात है ना? मस्त आवडला ना आपल्याला? आता आपण ह्यांच्याकडे जाऊया. हा भाई आता आमचे कान भाजा. आपलं कान तृप्त करा. कान मी जे आता गाणं बोलणार आहे ना हा. ते मी रणजीला असं रणजीसाठी गाणार आहे. तुम्ही रणजीमध्ये खेळायचात. ते मी रणजीमध्ये खेळायचो नाही रे. म्हणजे? मी रणजी सोबत खेळायचो. अरे रणजी आपला डाव होता, आपला आयटम होता, आपला लव होता रणजी. अच्छा. अशी नाक्यावर तिचा ना हाराचा धंदा होता. चला एका डंपरवाल्यासोबत पळून गेली यार. त्या दिवशी जो जो डंपरवाला भेटेल ना त्याला प्रत्येकाला धरून फोडला. आणि मग मी रणजीला घेऊन आलो. रणजी मी बोललो रणजी माझा प्रेम आहे तुझ्यावर. ती बोलली अरे मी फक्त लग्न करणार आहे याच्याशी, बाकी मी आहे. तेव्हा जरा कुठे बारा वाटला मला तिच्यासाठी. तेव्हा 10,000चा पाकिट भरला आणि रणजीचा लग्न लावून गेला. पण तरी पण यार वाईट वाटला यार रणजी. खूप होते आपण सुरू आम्ही करूया. घेतो आलो. मैंने जज्बात निभाए हैं उसूलों की जगह. मैं अंटा वा तू फक्त वा बोलून दाखव. अरे काय रे. मग बघ मी काय करतो. तू फक्त वा बोलून दाखव याला. वा जले किती बघत होतो. वा जले किती. बघ ठीक आहे. तुमचं पण छान झालं हा गाणं. तुमचं पण म्हणजे हा त्याचं पण गाणं मस्त झालं. तू माझ्या गाण्यापेक्षा जास्त मार्क त्याला दिलेत ना तर तुला डंपर सारखा ठोकून काढेल इकडे, कळलं ना. मला असं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं तुला? माझं बरोबर नाही झालं. नाही मला असं पण म्हणायचं नव्हतं. काय माझं म्हणायचं बरोबर काय नाही तुला? झालं. काय बोल ना. अरे मी इथे का आलो, मला प्रश्न पडलाय हो. हा, मग शोध घ्या ना. हा भावड्या बाय जजिंग तू उत्तर शोध. मग तुझा जगणं बदलेल. माझं जगणं बदलेलो. मला जगणं बदलायचंय. एक काम करूया ना, मी तुम्हाला ही ट्रॉफी आहे ना, ही ट्रॉफी तुम्हाला विभागून देतो. हे पहिलं पारितोषिक तुम्हाला दोघांना. म्हणजे आपण दोघा पण जिंकलोय. आपण दोघा पण जिंकलोय. हे गँग आपल्याला जितवलं याने. हे पकड जरा इकडे. पकड इकडे. ए चले शाने ट्रॉफी माझी. शान्या, ट्रॉफी माझी बोललोय ना. हे पांडू ट्रॉफी माझी आहे. वा 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 वा. कॉमेडीच्या वर्ल्ड मधले तुम्ही निर्विवाद भाई आहात हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करता. मस्त कॉन्सेप्ट आणि मस्त परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सई तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मला असं वाटलं की सुसाट परफॉर्मन्स होता. माझा भावानं आज जो भाई साकारलाय तो फारच आवडला मला. दोघेही तिघेही अप्रतिम. म्हणजे तुम्ही ती म्हणाली ते अगदी बरोबर आहे की भाई आहात आणि तुम्ही आज इथे येऊन भाईगिरी केलीत आणि ती भयंकर आवडली. सुसाट परफॉर्मन्स. सुसाट.
आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे स्क्रॅच अँड विनची. त्यासाठी मी सईला मंचावर बोलवते. त्यानं प्लीज हा निकाल जाहीर करावा. जुजबी देवीला नमस्कार करून आजचा निकाल जाहीर करते. आज स्क्रॅच अँड विनची संधी मिळणार आहे रत्नागिरीच्या रत्नांना. क्या बात है! प्रथमेश, रमेश आणि रसिका. धमाल परफॉर्मन्स झाला होता आणि त्यामुळे तुम्ही या आठवड्याचे हास्य महारथी ठरलेले आहात. अभिनंदन. आणि अर्थात आता स्क्रॅच अँड विनचा थरार आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. कोण जाणार आहे पहिल्यांदा त्या ट्रेसकडे? अनारकली, कमान, इट्स युअर टर्न. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा, विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा, नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा. गालावर खुलती कडी खुलतो चेहरा हसरा, गालावर तुम्हाला माहितीच आहे की यातल्या एका ट्रेमध्ये आहे लई भारी भेट, दुसऱ्यात आहे भारी भेट आणि तिसऱ्यात आहे सॉरी भेट. त्यामुळे ती 3 एन्व्हलप्स तुमच्या हातात आहेत. त्यापैकी देखील एक एन्व्हलप निवडायचे आणि 2 इथे खाली ठेवायचे. श्रमेश आणि प्रथमेश, फार कमी ऑप्शन्स मिळाले तुला, पण हरकत नाही. अनारकली दगडू मयेकर, तुमच्यापासून आपण स्क्रॅच अँड विनला सुरुवात करूया. ऑल द बेस्ट. ओ माय गॉड, रसिकाला मिळालेला आहे एअर कूलर 22 लिटरचा. अभिनंदन. प्रथमेशला मिळालेला आहे गॅस स्टोव्ह. आणि श्रमेश, तुला खूप वेळा स्क्रॅच अँड विनची संधी मिळाली आहे, पण तू नेहमीच सॉरी भेट निवडलेली आहेस. आणि आज देखील त्यानं सॉरी भेटच निवडलेली आहे, कारण त्याला मिळालेली आहे टोपी. छान बक्षीस मिळालेल्यांचं अभिनंदन आणि सॉरी भेट मिळालेल्यांचं सांत्वन. आणि आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ.